संपूर्ण जगामध्ये आता कोरोनानंतर HMPV व्हायरस सोबत लढण्याची तयारी केली जात असताना आपल्या राज्यातल्या बुलढाणा जिल्ह्यात सध्या टक्कल व्हायरसने धुमाकूळ घातलाय। इथल्या शेगाव तालुक्यातील 4 गावांमधून सुरू झालेली केस गळतीची समस्या 11 गावांपर्यंत पोहोचलेली आहे। त्यामुळे आता कोरोनानंतर आता इथल्या लोकांना टक्कल व्हायरसची दहशत आहे। नेमकं काय हा सगळा प्रकार आहे तुम्हीच पहा। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये एका वेगळ्याच आजाराने डोकं वर काढलंय। तालुक्यातील 4 गावातील लोकांमध्ये केस गळतीचं प्रमाण वाढलंय। हे लोक अचानक टकले होऊ लागले। त्यांचे डोक्याचे आणि दाढीचे केस अचानक गळतायत। फक्त पुरुषच नाही तर महिलांमध्ये सुद्धा ही समस्या दिसतीये। हा आजार 4 गावांपुरता मर्यादित न राहता आता 11 गावांमध्ये पसरलाय। त्यामुळे या गावातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झालीये। या सर्व प्रकारामागचं कारणही समोर आलंय। अकोला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला येथे पॅथॉलॉजी डिपार्टमेंटला पाठवल्यानंतर त्याचं एक्झॅक्ट डायग्नोसिस होऊन येईल। समजा म्हणजे क्लिनिकली पेशंटमध्ये बऱ्याचदा स्काल्पवरती स्केलिंग्स आहे, त्याचे पॅचेस आहेत, खाज जी कंप्लेंट आहे पेशंटची, बऱ्याच पेशंट म्हणतात की आम्हाला खाज येते, तर हे सगळे फंगल इन्फेक्शनमध्ये बऱ्याचदा दिसून येतं। केस गळतीचं हे लोण बोंडगावसह कालवड, काठोर, भानेगाव, मच्छिंद्रखेड, हिंगणा, वैजनाथ, घोई, माटरगाव, पाहुरचिरा, निंबी, तरोडा, कसबा या गावांमध्ये पोहोचलंय। केस गळती होणाऱ्या रुग्णांची संख्या आता 100 वर केली आहे। आम्ही खामगावच्या लॅबला ते पाणी सॅम्पल पाठवलं। त्याच्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण हे 10च्या आत नॉर्मली असायला पाहिजे, परंतु जे सॅम्पल आम्ही पाठवलं त्याच्यामध्ये 54 मिलीग्राम पर लिटर इतकं जास्त प्रमाणात नायट्रेट्स आढळून आले आणि त्याचा TDS सुद्धा 21 आहे। लीड आणि आर्सेनिकची तपासणी बुलढाण्यात होत नाही, त्याचे सॅम्पल आम्ही पुण्याला पाठवलंय। एक 8-10 दिवसात त्याचं पण सॅम्पलचे रिझल्ट्स येतील। या आजारामुळे परिसरात दहशत पसरली होती। त्यामुळे इथल्या पाण्याचे आणि टक्कल पडलेल्या ग्रामस्थांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले। त्यातून धक्कादायक निष्कर्ष बाहेर आलेत। इथल्या पाण्यामध्ये नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक आहे। नायट्रेटचं प्रमाण साधारणतः 10% असायला पाहिजे, पण इथल्या पाण्यात 54% आहे। क्षाराचं प्रमाण 110 TDS असायला हवं, ते 2100 TDS इतकं आहे। त्यामुळे हे पाणी वापरण्या किंवा पिण्यायोग्य नाही। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, संग्रामपूर, जळगाव, जामोद हा भाग खारपाण पट्टा आहे। त्यामुळे या भागातील लोकांना किडनीचे आजारही होत असतात। मात्र आता तर इथले लोक टकले होऊ लागलेत। त्यामुळे या खारपाण पट्ट्याचा अभिशापाचं उच्चाटन करण्यासाठी राज्य सरकारनं मोठी योजना राबवणं गरजेचं आहे। संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।